नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी ऊसाचा रस। तर ऊसाचा रस बनवण्यासाठी इथे आपण हा ऊस आहे ते असे कट करून घेतले आहेत। हे बघा सालं काढून, तुम्हाला मी एक काढून दाखवते कसं करायचं आहे ते। हे बघा असे तुकडे करून घ्यायचे ऊसाचे, हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला। हे बघा सो मधोमध सुरी हे चेंसा जसं प्रेस करायचं। असे भाग झाले, पुन्हा मध्ये हे करून असे भाग करायचे। अशा प्रकारे भाग केले ना की नंतर फक्त काय करायचं आपलं असं तोडायचं। तोडल्यानंतर असं केल्यानंतर हे बघा हे असे निघतात। हे असे आपल्याला काढून घ्यायचे। एकदम सोप्या पद्धतीने पटकन निघतात असे केल्यानंतर। हे बघा हे आपण असे सालं काढून घेतली त्याची। आता आपल्याला बारीक बारीक असे हे कट करून घ्यायचे। छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। असे आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत। हे बघा आता आपण हे सर्व तुकडे इथे करून घेतलेले आहेत। हे आपले सगळे तुकडे आता करून झालेले आहेत। आता आपण हे मिक्सर मधून आज ऊसाचा रस बनवणार आहोत। तर आपण हे जे तुकडे आहेत ते आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आपल्याला थोडे थोडे घ्यायचे आहेत, सर्व एकदम नाही घ्यायचं त्याला। हे आता आपण काढून घेतले आहेत, हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं। आपण असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बर्फाचे खडे आणि थोडा लिंबाचा रस। आता हे आपल्याला पुन्हा एकदा एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे। तर आपण इथे एक भांडं घेतलं आहे आणि एक जाळी घेतली आणि त्याच्यावर मी एक सुती कपडा टाकणार आहे। स्वच्छ धुतलेला घ्यायचा आहे आपला सुती कपडा, तो आपल्या याच्यावर टाकून घ्यायचा आहे। आता जे आपण हे वाटून घेतले ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे असं गाळून घ्यायचं आहे। आपण चाळण आणि फडका दोन्ही घेतलंय, जेणेकरून कसं काय ऊसाचं कुठे काही राहायला नको याच्यामध्ये, त्याच्यासाठी। याच्यामध्ये जर रस होत नसेल तर तुम्ही बर्फ जरा जास्त टाकला तरी चालणार आहे। हे बघा इथे आपला ऊसाचा रस निघालाय। आता दुसरा आहे तो पण आपण अशाच प्रकारे करून घेणार। तर इथे आपला घरच्या घरी झटपट असा ऊसाचा रस इथे रेडी झालेला आहे। तुम्ही पाहू शकता हे छान दिसतं एकदम, आणि हा टेस्टी सुद्धा लागतो जसं आपण विकत आणतो तसाच। तर आपण हा एका ग्लासामध्ये पहिला काढून घेऊया। आणि तुमच्याकडे जर ऊस असतील तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। एकदम फ्रेश ऊसाचा रस आपला ते रेडी झाला। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।